परभणी शहरात प्रहार जनशक्तीचा संताप। महानगरपालिकेचे शहर ग्रामपंचायत नामकरण। कचरा, पाणी, रस्ते व आरोग्य सुविधांच्या दुरावस्थेविरोधात महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने। परभणी शहरातील कचरा, पाणी, रस्ते आणि आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याने नागरिक त्रस्त झाले असून महानगरपालिका शहराला मूलभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाने आज जोरदार आंदोलन केलं। संतप्त कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत परभणी महानगरपालिकेचे प्रतिकात्मक नामकरण परभणी शहर ग्रामपंचायत असे केले। मागील 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट असताना आणि जिल्ह्याचे पालकमंत्री परभणीचे असतानाही शहरवासियांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याची गंभीर बाब असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी सांगितलं। महानगरपालिका ही शहरातील नेते, माजी नगरसेवक व काही अधिकाऱ्यांनी आळीपाळीने लुटल्याचा आरोप करत स्वतःच गुत्तेदार बनून बोगस कामे व बनावट बिले काढली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। शहराची सद्यस्थिती पाहता महानगरपालिका म्हणून घेण्याच्याही लायकीची नसल्याचे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वारावर परभणी शहर ग्रामपंचायत असा नामफलक लावण्यात आला। यावेळी महानगरपालिका प्रशासन आणि शहरातील राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख अंकुश गिरी, दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हा प्रमुख केशव जाधव, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, ॲटो संघटना शहर प्रमुख शंकर दामोदर, सर्कल प्रमुख सुरेश आगलावे, नारायण धुमाळ, हेमराज गरुड, राहुल शिवभगत, शैलेश नवघडे, संतोष जोंधळे, संजय वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। खानापूरची जर परिस्थिती बघितली तर खानापूर सारखीच जी स्मशानभूमी आहे खानापूरची ती पूर्ण कचऱ्यानं व्यापून टाकलेली आहे। तेथील जे सर्व लोक आहेत ते कचरा प्रश्न आमच्या इकडे एवढा गंभीर प्रकारे झालेला आहे की ते पाहायचंच काम नाही। म्हणजे आपल्या कचरा प्रश्नासाठी पाणी प्रश्न सुद्धा एवढा बिकट आहे। महानगरपालिकेकडे महावितरणची थकबाकी आहे असं महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात। 4 वर्षापासून जर प्रशासक असतील तर ही थकबाकी कोणाच्या जीवावर केली आणि ती का फेडली नाही याचं उत्तर सुद्धा आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून परभणी महानगरपालिकेला ग्रामपंचायत हे नाव त्याचमुळे आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। इथं पालकमंत्री असून सुद्धा जर परभणीचे महावितरणकडे थकबाकी असेल तर या पालकमंत्र्यात सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे। या अशा सर्वच प्रश्न जे आहेत ते इतके गंभीर प्रकारे झालेले आहेत। पाणीसुद्धा परभणीकरांना वेळेवर भेटत नाही। कोणतीच सुखसुविधा आत्तापर्यंत 9 वर्षे झाल्या निवडणुका लागून गेलेल्या आहेत। इथले फक्त सत्ताधिकारी जे आहेत ते वाटेघाटे करूनच आपलं राजकारण चालवत आहेत अशाच प्रकारे या ठिकाणी दिसत आहे। या सर्व राजकारणात सुद्धा या ठिकाणी जाहीर आम्ही निषेध करून ग्रामपंचायत परभणी शहर पालिकेला ग्रामपंचायत असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। नगरपालिकेवर मागच्या 4 वर्षापासून प्रशासन आहे म्हणून डायरेक्ट सरकारचा हस्तक्षेप आहे। असं असतानाही परभणी महानगरपालिकेवरची परिस्थिती आज एखाद्या ग्रामपंचायतपेक्षाही वाईट आहे। फक्त महानगरपालिका करून मोठ्या प्रमाणावर टॅक्स वाढवण्यात आला परंतु नागरिक सुविधा कुठल्याही दिल्या जात नाही। आज तुम्ही पाहाल तर परभणीमधच्या प्रत्येक रस्त्यावरती कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत। मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे। 15 दिवसाला 20 दिवसाला एकदा पाणी येतं। परभणी महानगरपालिकेचे दवाखाने बकाल आहे, तिथं लोक पेशंट आहेत परंतु डॉक्टर आणि सुविधा नाही आहेत। ह्या सर्व पार्श्वभूमीवर आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी महानगरपालिकेचं नामकरण केलं आहे आणि त्या लोकभावना आहेत त्यांचा आदर करत आज परभणी शहर ग्रामपंचायत असं नाव दिलेलं आहे। ग्रामपंचायत नाव देताना आम्हाला लाज वाटते की महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायती इतक्या चांगल्या आहेत की त्यांचं योगदान चांगलं आहे, त्यांच्या सुविधा चांगल्या आहेत परंतु प्रहार जनशक्ती पक्षाने हे जे आंदोलन केले प्रतिकात्मक आहे। परंतु भविष्यामध्ये जर महानगरपालिका व्यवस्थित काम करणार नसेल किंवा लोकांच्या आरोग्याशी खेळणारच असेल तर भविष्यातील आंदोलनं हे अत्यंत आक्रमक होतील। परंतु हे सगळं पाहत असताना परभणी जिल्ह्यातील परभणी शहरातील सर्व राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी मात्र मोकळून गप्प आहेत। कारण की आज जे विरोधात आहेत ते कधी काळी मनपाच्या सत्तेत होते आणि जे कालपर्वापर्यंत सतत होते ते पण विरोधात होते। म्हणून परभणी शहराचे जे काय बकाल परिस्थिती आहे यासाठी परभणी शहराची राजकीय व्यवस्था जबाबदार आहे आणि सगळ्यांनी मिळून परभणी शहर महानगरपालिका नागवायचं काम केलेलं आहे आणि परभणी शहर महानगरपालिका नागवल्या गेल्यामुळेच आज परभणी महानगरपालिकेकडे रडगडा नाही की आमच्याकडे पैसा नाही परंतु आता प्रशासन आहे, सरकार डायरेक्ट हस्तक्षेप करू शकतं।
सरकारनं अनेक प्रकारच्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या. आणि आता एक अंडरग्राऊंड ड्रेनेज येतं आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज तोंडावर असताना त्याचं काम सुरू होणार असताना देखील परभणीमध्ये रस्ते केले जात आहेत. तर हे गुत्तेदाराला पोहोचण्यासाठीच केलं जात आहे असा आमचा ठाम आरोप आहे. आणि प्रहार जनशक्ती पक्ष ज्या पद्धतीनं या आंदोलनात उतरला आहे, भविष्यामध्ये अनेक आंदोलन आम्ही आक्रमक पद्धतीनं करू. कारण की आम्ही परभणीकरांचं देणं लागतो आणि परभणी शहरातील नागरिकांचं आरोग्य आणि त्यांना सुखसुविधा नाही हे परभणी महानगरपालिकेचं काम आहे. आज हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. भविष्यात याही पेक्षा मोठं आंदोलन होईल.